सिव्हिल हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे 40 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या आमदार संग्राम जगताप यांच्या सूचना. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणं गरजेचं. आमदार संग्राम जगताप. सिव्हिल हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लालटाकी येथील 40 वर्षीय सनी बोरुडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. आदल्या दिवशी घशाच्या त्रासानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारे उपचार करण्यात आले नाही. तसेच त्याच्या नातेवाईकांशी कोणत्याही डॉक्टरांनी साधी चर्चाही केली नाही. रुग्णांवर उपचारादरम्यान दिरंगाई होते. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचं मशिनरी असून देखील रुग्णांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू होतो. त्याचबरोबर युवकांना देखील आपला जीव गमवावा लागतो. ही बाब चांगली नाही. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणं गरजेचं आहे. यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या. अहिल्यानगर शहरामधील लालटाकी परिसरामध्ये सनी बोरुडे म्हणून एक अगदी 40च्या आतमध्ये असणारा एक युवक, त्याचा उपचारादरम्यान या ठिकाणी सिव्हिल रुग्णालयामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. आणि एक दिवस अगोदर उपचाराकरता ॲडमिट केलं, पण कुठल्याही प्रकारे त्या कुटुंबातले सदस्य असतील त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही डॉक्टरनी किंवा कुठल्याही स्टाफनी सांगितलं नाही की काय झालं काही नाही. यांनी अनेक वेळा विचारणा केली, पण त्यांना तरी देखील कुठल्याही प्रकारे त्यांनी सूचना दिली नाही की काय झालं पेशंटला. आज डायरेक्ट त्या पेशंटला मृत घोषित केलं. आणि मग सिव्हिलच्या या प्रशासनाच्या कारभाराविषयी एक फार मोठी शंका ही सातत्याने अनेक मंडळी व्यक्त करत असतात. म्हणून आज देखील कुठेतरी जर सर्वसामान्य लोकांना उपचार भेटत नसतील तर या सिव्हिलच्या या सगळ्या घटनाक्रमामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि आज जर युवकांच्या बाबतीमध्ये अशा घटना जर घडत असतील तर फार दुर्दैवी घटना आहेत. आणि नंतर मग त्याच्या बाबतीमध्ये काही सांगायचं की त्याला हे डॅमेज होतं, ते अशा प्रकारे होते, तसं होतं. पण ज्यावेळेला नातेवाईक विचारतात काय झालेलं आहे, त्यांच्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर असताना, मशिनरी असताना देखील त्याला कुठल्याही प्रकारे उपचार देखील दिले नाही. आणि म्हणून या सगळ्या घटनेच्या बाबतीमध्ये चौकशी करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी सिव्हिल सर्जनकडे करणार आहोत, राज्य सरकारकडे देखील. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.